साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीवरून सुरू झालेलं राजकीय नाट्य अजूनही कायम आहे। साई संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष सुरेश हावरे यांनी साईबाबांचं दर्शन घेऊन पदभार स्वीकारला। मात्र उपाध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागणार हा संभ्रम कायम असल्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांनी पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली। तसंच भाजपकडून उपाध्यक्ष म्हणून घोषणा केलेल्या चंद्रशेखर कदमांनी सुद्धा गैरहजेरी लावल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया आता उंचावल्यात। साई संस्थानचं उपाध्यक्षपद मिळावं म्हणून सेनेने भाजपवर दबाव टाकलाय। सेनेला उपाध्यक्षपद दिलं तर भाजपला चंद्रशेखर कदमांची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे। त्यामुळे भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे। या निमित्ताने मला आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली, त्याचा मला आनंद आहे। आणि मी तर असं मानतो की बाबांनी आपल्या आयुष्यभर एक कोणतं काम केलं असं जर म्हणता येईल तर ते सेवेचं काम केलं, सेवा धर्माचं काम केलं। बाबांचा धर्म हा सेवा धर्म आहे।